खराब झाला आहे. तर आता नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज डे 3 आणि आज मी आहे पुण्यात. जर कोण नवीन असेल तर सांगतो, पुण्यात आहे. आणि ह्याच्या अगोदर आपले 2 व्लॉग पडलेत आणि आता मी उठलो आहे आणि सकाळचे वाजले 7 आणि आता शॉप ओपन केलं आहे. बाहेर आंबे पण लावलेत. तर आपण दाखवतो आज कसा दिवस जातो. तर आता ही पेटी फोडूया, बाहेर काढतो. जरा थांबा 1 मिनटं आणि दाखवतो तुम्हाला पण. बघा आंबे बघू शकता इकडे बाहेर पण लावलेत. आता जरा ऊन पडले म्हणून जरा कमी लावलेत. दाखवतो तुम्हाला. आता काहीच ही पेटी फोडले. थांबा निंग करूया तिथे, बघूया काय आहे. बऱ्यापैकी चांगलं आहे. तर ना काय, तर इकडे लावायचे आता ते पण दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट. गहू माता तिचा आशीर्वाद पाठीशी आहे. तर दाखवतो तुम्हाला इकडे लावून. आता इकडे बघूया, आपल्याकडे इकडे जाऊया. तर हे पहिले आधी आपण आंबे नीट लावूया जरा जास्त. तर मित्रांनो, आता हे बघा एवढे चांगले आंबे लावले होते, पण कस्टमर आले त्याच्यामुळे जरा ते काढायला लागले. आणि इकडे पण जरा विस्कटलेत. आता ते काय आता आपण लावायचेच नाही, कारण की संपणार आहे. आता हे जे फळ आहे 4 डझनचं, फळाची साईज बघू शकता. ही बघा साईज बघा, एवढे मोठं फळ आहे. माझ्या हातात पण नाही, थोडं बसत आहे. तर आता हे लावायचं आपल्याला. इथे लावून टाकूया आणि दाखवतो तुम्हाला. तर आंबे लावून इथे पटापट लावूया. आंबे बघा, हे बघा लावलेत आता सर्व. आणि 4 डझनचे आहे, हे 8 डझनचे आहे आणि ते 7 डझनचे आहेत. आता आपल्याकडे एवढा स्टॉक आहे. आता माझ्या रविवारी येईल आता नवीन स्टॉक. आणि इकडे तर थोडे जास्त पिकलेत म्हणून बाहेर काढलेत. हे बघा. तर दाखवतो आता तुम्हाला आजचा दिवस कसा जातो माझा. आणि बाहेर पण काही जास्त लावलेत नाही आता आंबे. तर हे बघा इकडे आता बऱ्यापैकी आपले सकाळ सकाळी विक्री झाली. 3-4 कस्टमर झालेत आपले आता. तर हे बघा आता लावलेत. जर तुम्हाला हवे असतील तर मला सांगा. पुण्यात आहे आपलं शॉप. तर दाखवतो आजचा दिवस कसा जातो. तर मित्रांनो, दुपारचे वाजलेत 1 आणि आता बऱ्यापैकी कस्टमर येऊन गेलेत. तर झालं आहे बऱ्यापैकी आता. आणि अजून डबा आला आहे नाही, येईल. तर दाखवतो तुम्हाला आला की. आणि इकडे काय आता आंबे एवढेच राहिलेत. परत आता रविवारी येईल नवीन स्टॉक. तर दाखवू आपण ब्लॉगमध्ये. आपले दररोज ब्लॉग येणार आहेत. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवर नवीन असेल तर. आणि नेहमी काही हेच ब्लॉग असतील, काही दुसरं काही कंटेंट नाही आपल्या इथे भेटणार. काही बाहेर इथे काही पडत नाही, शॉपमध्येच असतो. त्याच्यामुळे कंटेंट तो आज असेल आपला नेहमी. आणि मे महिना आता संपेल, बघूया 20-25 तारखेपर्यंत आपण कोकणात परत जाऊ गावाला. तर दाखवतो तुम्हाला तिकडचे ब्लॉग. आणि इकडे आता हे काय दररोज असे टाकायचे म्हणून टाकतोय. तर दाखवतो तुम्हाला सर्व ब्लॉग दररोजचे काय असतील ते. तर आता आंबे एवढेच राहिलेत आणि डबा आल्यावर दाखवतो तुम्हाला, भेटूया. तर मित्रांनो, आता हे बघा आपले जो स्टॉक पहिला राहिला आता नेमका सर्व खराब झाला आहे. तर आता पैसे तर काही येणार नाहीच, पण घेणार पण नाही. तर एवढे आता आंबे खराब व्हायला लागले. तर मीठ भरपूर वाढले, त्याच्यामुळे पटापट विकत आहेत. आणि
आणि त्याच्यामुळे खराब होत आहेत. हा बघा असं झालं, हीटमुळे फुल मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर बघू शकता आता हीट वाढणार आहे, त्याच्यामुळे आपण फॅन पण लावून ठेवतो आंब्यांखाली, जेणेकरून आंबे पटापट पिकू नये म्हणून. तर बघा आता हे इकडे थोडे पिकले आहेत, ते तिकडे खाली फॅन खाली ठेवले, बाहेर पण कमीच लावतो. आता मित्रांनो वाजलेत 8 वाजलेत आणि आता शॉप अजून चालू आहे रात्री. तर केलं आहे बंद. हे बघा इकडे सर्व आटपलं आहे आता, आणि आता दुकान बंद करूया आणि जाऊया काहीतरी बाहेर खायला. तर दाखवतो तुम्हाला. मी जेवण वगैरे करून आलो आहे. मी आता थोडंसं पार्सल घेऊन आलो भेल खायला अशीच. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.